आदिवासी मुलीस फूस लावून पडवणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा. आदिवासी क्रांती सेना प्रणित बापजी ग्रुप महाराष्ट्र राज्य धुळेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. याबाबत अधिक वृत्त असे की पुरमेपाडा तालुका जिल्हा धुळे या गावातील अत्यंत घृणास्पद निंदनीय कठोर अत्याचार सारखी घटना घडली असून या घटनेत किरण भोईटे, चंद्रभागा भोईटे, दिलीप भोईटे, शीतल भोईटे, शरद भोईटे, सरला भोईटे, बाळासाहेब चांदोरे, सविता चांदोरे या सर्व राहणार पुरमेपाडा यांनी संगनमत करून आदिवासी मुलीला पडवून फूस लावून पडविले असल्याचा आरोप या ठिकाणी पुरमेपाडा ग्रामस्थ आदिवासी बांधव यांनी केला असून ज्यात प्रामुख्याने एप्रिल महिन्यामध्ये आदिवासी इसम जगन्नाथ ठबू माडी भिल याचे पुरमेपाड्यातील राहते घरी येऊन किरण भोईटे व सर्व 7 ते 8 जणांनी येऊन या ठिकाणी मुलीचे वडील यांना धमकी देत या ठिकाणी आमचा मुलगा किरण याच्याशी तुमच्या मुलीचा विवाह करून द्या असे सांगितले व याबाबत सदर मुलीच्या वडिलांनी विरोध दर्शवल्यानंतर या ठिकाणी त्यांना धमकी दिली व जातीवाचक शिवीगाळ केल्या. त्याचबरोबर तुमच्या मुलीचा विवाह दुसऱ्या ठिकाणी होऊ देणार नाही अशी देखील धमक्या दिल्या. त्याचबरोबर 23/3/2026 रोजी सर्व आदिवासी बांधव परिवार या ठिकाणी झोपले असताना या ठिकाणी फूस लावून 24 ते 25 मार्च 2025 रोजी पडवून नेले व पुणे या ठिकाणी विवाह केल्याचे फोटो मुलीच्या वडिलांना पाठविले व फोटो पाठविल्याने या ठिकाणी मुलीच्या वडिलांनी तालुका पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या ठिकाणी या संदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले नसून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी आदिवासी बांधव यांनी केली असून व संबंधितांवर कडक कारवाई करून जातीवाचक शिव्या दिल्याने अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये फौजदारी व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा व आमची मुलगी आमच्याकडे परत द्यावी अशी मागणी केली असून ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी समाजामध्ये आदिवासी समाजाच्या मुलींना पडवून नेण्याचे अनेक प्रकार घडत असून त्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप देखील या ठिकाणी करण्यात आला. यावेळी आदिवासी क्रांती सेना प्रणित बापजी ग्रुप महाराष्ट्र राज्य धुळेचे संस्थापक अध्यक्ष भरत जाधव यांच्या मार्गदर्शनात सदर निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देतेवेळी जिल्हा सचिव पंडित सोनवणे, ॲडव्होकेट प्रवीण मोरे, सुखलाल ठाकरे, श्रावण मोरे, संजय मोरे, गणेश बोरसे, बारकू माडी, जगन्नाथ माडी, रूपचंद पवार, नाना मोरे, ज्ञानेश्वर सोनवणे, नागेश्वर माडी, संगीता सोनवणे, पूजा पवार, निर्मला माडी आदी सर्व आदिवासी बांधव